नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण 4 मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत। पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खूप कमी चॅनल्स आहेत ज्यावर मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, तर त्यापैकी आपलं एक चॅनल आहे, त्यामुळे सबस्क्राइब सुद्धा करायला विसरू नका। तर 4 मराठी चित्रपटांपैकी 2 मराठी चित्रपट गुलकंद आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाला लागून 3 हफ्ते कंप्लीट झाले आणि 3 हफ्त्यानंतर सुद्धा जे कलेक्शन मध्ये घट दिसत नाहीये आणि अजूनही चित्रपट हाऊसफुल होतोय, ह्याबद्दल सविस्तर आपण बोलूयात। पण आपण सध्या तरी 4 चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे वळूयात। तर सर्वप्रथम गुलकंद या चित्रपटाला लागून एकूण 19 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि 19 दिवसांनंतर जे नेट कलेक्शन झालेलं गुलकंद चित्रपटाचं तर ते आहे 5,07,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं गुलकंद चित्रपटाचं 19 दिवसांनंतर तर ते आहे 5,70,00,000 एवढं आणि जर का बजेट पाहिलं गुलकंद चित्रपटाचं तर ते आहे 3.5 कोटीच्या आसपासचा। तर हा चित्रपट प्रॉफिट कमवताना दिसत आहे। तर आता थांबायचं नाही या चित्रपटाला लागून सुद्धा 19 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 19 दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालेले आता थांबायचं नाही चित्रपटाचं तर ते आहे 4,76,00,000 एवढं आणि जे क्रॉस कलेक्शन झालेलं आहे 19 दिवसानंतर आता थांबायचं नाही चित्रपटाचं ते आहे 5,36,00,000 एवढं। आणि माझी प्रार्थना या चित्रपटाला लागून सुद्धा 7 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 7 दिवसांनंतर माझी प्रार्थना या चित्रपटाचे नेट कलेक्शन झाले तर ते आहे 13,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 15,00,000 एवढं। आणि अजून एक नवीन मराठी चित्रपट बंजारा हा चित्रपट आला स्नेह पोंक्षे यांचा, तर त्या चित्रपटाला लागून सुद्धा 4 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि त्या 4 दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालेलं आहे बंजारा या चित्रपटाचं तर ते आहे 8,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं बंजारा चित्रपटाचं तर ते आहे 10,00,000 एवढं। तर हे होते 4 चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि 2 जे चित्रपट म्हटलं मी गुलकंद आणि आता थांबायचं नाही ह्या चित्रपटांनी खरंच थांबायचं नाही असं कुठेतरी नाव घेतलेलं आहे, कारण 3रा हप्ता ती चित्रपटात कुठेही घट बघायला मिळत नाही आणि सगळ्यात जास्त कमाई करणारे मराठी चित्रपटांपैकी 2025 मधले आतापर्यंतचे 2 चित्रपट ठरलेत आणि दोन्ही चित्रपटांनी 5 कोटींचा टप्पा पार केलेला आहे। तर हे होते बॉक्स ऑफिस कलेक्शन ह्या 4ही चित्रपटांचं आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या मराठी चित्रपटांचे मी कलेक्शन सांगू शकेन आणि जे रिव्ह्यू असतात ते सुद्धा सांगू शकेन। तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।